सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, नेत्रा अस्तिकाला बघते तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटतं. ती इंद्रायणीला म्हणते, आत्या मी त्या नागाला जळतं लाकूड फेकून मारलं होतं, पण आता बघितलं तर अस्तिकाच्या हातावरती भाजले. इंद्रायणी नेत्राला म्हणते, नेत्रा हे कसं शक्य आहे? त्यावर नेत्रा म्हणते, त्या दिवशी अस्तिका आपल्याला काय बोलली होती की मी गच्चीवर चालली आहे, पण ती गच्चीवर गेलीच नव्हती. ती तर घराच्या बाहेर गेली होती. मी पण तिच्या मागे घराबाहेर गेली, पण ती बाहेर जाऊन गायबच झाली. मी त्या नागाच्या मागे धावले. तो किचनमध्ये गेला आणि मी बघितलं तिथे आता नाग नव्हताच, तिथे अस्तिका होती. मी नागाला जळतं लाकूड फेकून मारलं आणि अस्तिकाच्या हातावर वन उठला. आत्या, एवढा योगायोग असूच शकत नाही. मला असं वाटतं अस्तिकाच नाग आहे. इंद्रायणी म्हणते, पण आता त्या अस्तिकाकडे लक्ष ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आणि ती नाग आहे याची पहिला आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल. तेवढ्यात तेथे अद्विक येतो. तो म्हणतो, नेत्रा. त्या दोघी पण त्याच्याकडे बघतात. तो तिला म्हणतो, नेत्रा सॉरी, सकाळी लवकर निघाल्यामुळे तुला फोन नाही केला. नेत्रा म्हणते, तेजस भाऊजी कसे आहेत आता? अद्विक म्हणतो, आता बरा आहे तो, मी त्याला रूममध्ये सोडून आलोय. इंद्रायणी म्हणते, तू आराम कर आणि निघून जाते. नेत्रा अद्वैकला म्हणते, मी लगेचच तेजस भाऊजींना भेटून येते. पण अद्वैक नेत्राला थांबवतो. तो तिला विचारतो की आम्ही इथे नसताना काही झालंय का? कारण जेव्हा मी तेजसला सोडायला रूममध्ये गेलो होतो तेव्हा फाल्गुनी पण खूप टेन्शनमध्ये दिसत होती. मग अद्विकाचा हा प्रश्न ऐकल्यावर नेत्रा रडायला लागते आणि अद्विकला मिठी मारते. तर दुसरीकडे अस्तिका रूममध्ये असते. ती म्हणते, विरोचकाने सांगितलेला उपाय कामी आला. मी नेत्राला जे कारण सांगितलं त्यावर तिचा विश्वास बसला. आता त्या दोघींनाही माझ्याविषयी कोणताही संशय येणार नाही. तेवढ्यात तेथे इंद्रायणी येते. इंद्रायणी शांत उभी असते. म्हणून अस्तिका तिला विचारते, काय झालं? तुम्ही अशा शांत का उभे आहात? त्यावर इंद्रायणी म्हणते, काही नाही, झोप आली आहे. मग अस्तिका इंद्रायणीला म्हणते, तुम्ही झोपा, मी बाहेरून काहीतरी खाऊन येते. पण इंद्रायणी तिला बाहेर जाऊ देत नाही. ती अस्तिकाला विचारते, मगाशी मी तुला कॉफी बनवायला सांगितली होती, तेव्हा तू कुठे गेलीस? परत आलीच नाहीस. तेव्हा अस्तिका म्हणते, मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. मी जेव्हा मगाशी किचनमध्ये कॉफी बनवत होते तेव्हा मला तिथे नाग दिसला. मी त्याच्या पाठीमागे लॉनमध्ये गेली, पण तोपर्यंत तो बिळामध्ये घुसला. त्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी मी लाकडाचा धूर केला. नाग तर आला नाही बाहेर, पण माझ्या हाताला भाजलं. त्यावर इंद्रायणी म्हणते की ठीक आहे, काळजी घेत जा. त्यावर अस्तिका म्हणते, हे माझं रोजचंच काम आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती बाहेर जाते. ती गेल्यावर इंद्रायणी मनातच म्हणते, जर अस्तिकाच विरोचकाचा नाग असेल तर खरंच हे सगळं खूप भयानक आहे. हिच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार. दुसऱ्या दिवशी नेत्राने झालेला सर्व प्रकार अद्वैकला सांगितलेला असतो. म्हणून अद्वैक टेन्शनमध्ये असतो. तो म्हणतो, नेत्रा, ती अस्तिकाच नाग असेल यावर माझा विश्वासच बसत नाही. आपण तिला नागापासून सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून घरात आणलं आणि ते स्वतःच नाग आहे. हे खरंच खूप भयानक आहे. पुढे अद्वैक म्हणतो, नेत्रा, आपण तिला घराच्या बाहेर काढूयात का? त्यावर नेत्रा म्हणते, आपण तिच्या मनुष्य रूपात तिला घराच्या बाहेर काढू शकतो, पण ती परत तिच्या नागरूपात घरात येऊ शकते. आपण तिला नाही थांबवू शकत. नेत्रा म्हणते, आपल्याकडे आता एकच मार्ग आहे, अस्तिकावर हल्ला करायचा आणि तिचा अंत करायचा. पण अद्वैक म्हणतो, ती मनुष्य रूपात असताना आपण तिच्यावर हल्ला नाही करू शकत. नेत्रा म्हणते, बरोबर आहे, त्यासाठी आपल्याला तिला तिच्या मूळ रूपात आणावं लागेल. मग ते दोघेजण अस्तिकाला मूळ रूपात कसं आणायचं याचाच विचार करतात. तर दुसरीकडे रुपाली अस्तिकाला भेटते आणि तिला सांगते, नेत्राला तुझ्यावर संशय आला आहे आणि आता ती याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता मी जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत तू नागरूपात यायचं नाही. तेवढ्यात तेथे इंद्रायणी येते. म्हणून त्या दोघीही भांडण करायचं नाटक करतात. रुपाली नंतर अद्वैकच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, अद्वैक, तू कधी आलास? आल्यावर मला भेटलाही नाहीस. मी तुझी वाट बघत होते. ती अद्वैकच्या जवळ जाते, पण अद्वैक तिला ढकलून देतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. पण रुपाली मुद्दाम म्हणते, म्हातारी मिळाली ना गंगेला. हे ऐकल्यावर अद्वैक खूप चिडतो. रुपाली त्याला हसतच म्हणते, त्या म्हातारीची शेवटची इच्छा तू पूर्ण केलीस की नाही? नंतर रुपाली
म्हणते, तू तुझ्या सगळे सोयऱ्यांच्या इच्छा विचारून घे, म्हणजे त्या पूर्ण करणं तुला सोपं जाईल. हे ऐकल्यावर अद्वैत चिडून रुपालीचा गळा पकडतो आणि तिचा गळा दाबतो, पण रुपालीला काहीच होत नाही. ती हसत असते. त्यामुळे नेत्रा अद्वैत घाबरतात आणि त्यानंतर रुपाली अद्वैतचा हात सहज बाजूला करते. तीच अद्वैतचा गळा पकडते. रुपाली एका हाताने त्याला उचलते. नेत्रा कशीबशी रुपालीच्या तावडीतून अद्वैतला सोडवते. तर मित्रांनो, या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.